क्वेशन टॅग हा परीक्षेसाठी यावर प्रश्न असतो. क्वेशन टॅग बघा, क्वेशन टॅग म्हणजे बघा वाक्याच्या शेवटी विचारलेला संक्षिप्त प्रश्न. तू बरी आहेस ना, अशा पद्धतीनं वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्या वाक्यावरच प्रश्न विचारला जातो, त्याला संक्षिप्त, त्याला क्वेशन टॅग असं म्हणायचं. बघा आता नियम बघा निश्चित. होकारते वाक्याचं क्वेशन टॅग नकारदर्शक आणि नकारदर्शक वाक्याचा होकारदर्शक. फॉर एक्झाम्पल बघा, सी इज अ डॉक्टर असं फक्त वाक्य दिलं असेल तर त्याचं क्वेशन टॅग करताना आहे असं वाक्य पूर्ण द्यायचं, सी इज अ डॉक्टर, नंतर कॉमा द्यायचा. आणि जो सहाय्यकारी क्रियापद आहे ते होकार असेल तर नकारदर्शक. इज हे आता होकारदर्शक आहेत तर इझंट आणि क्रियापद करता लिहायचा, इझंट सी क्वेश्चन मार्क. सी इज नॉट अ डॉक्टर आहे तर नकार आहे, तर इथं इज फक्त घ्यायचं, इज सी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीनं क्वेश्चन टॅग तयार होतो. पुढे बघा, डू डज डीचा वापर बघा. दे आर प्लेईंग क्रिकेट तर आर ऑलरेडी आहे आणि नकार नाही म्हणल्यावर नकार करायचं. आरंट दे क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. दे प्लेड क्रिकेट, आता इथं साध्या भूतकाळातलं वाक्य आहे म्हणून इथं काय घ्यायचं, डीड घ्यायचं. आणि होकाराचं आहे नकाराचं करताना डिडंट दे क्वेश्चन मार्क. ओके. आय एमच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आरंट आय करायचा. आय एम असेल तर आरंट आय. एम आय नॉट किंवा आय एम नॉट म्हणजे आय एम होकारते वाक्य असेल तर आरंट आय. एम आय नॉट आणि आय एम नॉट हे नकाराचं असेल तर एम आय असं करायचं, लक्षात ठेवा. लेट्स म्हणजे लेट असचा क्वेश्चन टॅग शाल वी म्हणतो. लेट्सचा शाल वी. आज्ञार्थी वाक्य होकारदर्शक किंवा नकारदर्शक जरी असले, आज्ञार्थी वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, तर क्वेश्चन टॅग मात्र विल यूज करायचा. आज्ञार्थी वाक्यात असेल तर विल यू करायचं. ओके. आणि फक्त लेट्सचं वाक्य असेल तर विल यू. लेट्स असेल तर शाल वी, लेट असेल तर विल यू. हे नियम वाचा, परफेक्ट करा, लक्षात ठेवा. लेट्स गो टू प्ले, लेट्स म्हणलं तर शाल वी आलं क्वेश्चन मार्क. ओपन द डोअर, आज्ञा केलेलं आहे म्हणून विल यू वापरले. डोंट ओपन द डोअर, आता आज्ञार्थी वाक्यामध्ये सांगितलं होकार नकार असेल तर विल यूज करायचं. लेट मी गो विल यू. हॅव सम राईस विल यू, आज्ञार्थी वाक्य आहे म्हणून विल यू वापरायचं. एव्हरीबडी, नोबडी, एव्हरीवन, एनीवन साठी दे हे सर्वनाम वापरावं आणि देनुसार क्रियापद अनेकवचनीच वापरावे, दे अनेकवचनी असल्यामुळं. यातील नकारदर्शक शब्दाचा क्वेश्चन टॅग मात्र होकारदर्शक. ओके. नो बडी वॉज प्रेझेंट, वॉज वेअर, देला वेअर येणार ना, नो बडीसाठी करता दे घ्यायचा, दे वेअर दे क्वेश्चन मार्क. एव्हरीबडी हॅज डन इट, तर इथं देच करता घ्यायचा आणि देसच्या ह्याच्यानुसार क्रियापद येईल हॅव आणि होकारते वाक्य म्हणून नकारात येईल हॅवंट दे इंट्रोगेट. ओके. एनिथिंग, समथिंग, एव्हरीथिंग, नथिंग साठी इट वापरावे आणि त्यानुसारच क्रियापद इटनुसार एकवचनी क्रियापद घ्यावे. ओके. नथिंगचा क्वेश्चन टॅग मात्र होकारदर्शक. नथिंग म्हणजे नाही, नकारार्थी काय त्याचं होकारार्थी. नथिंग इज रेडी, इज इट क्वेश्चन मार्क. ओके. आणि नकारदर्शी असणं मग होकारदर्शी. समथिंग इज रॉंग, इजंट इट होकारती आहे म्हणून नकारार्थी करायचं. द सन, अर्थ, नेचर, मदरलँड, द मूनसाठी ही आणि सी, याच्यासाठी ही वाक्यासाठी सी वापरायचं. क्वेश्चन टॅग धिस दॅटसाठी इट वापरावे, व्यक्ती असल्यास मात्र ही सी वापरावे. आणि दोज, दीजसाठी काय वापरावे, दे वापरावे. हे जनरली माहिती आहे आपल्याला. दिस इज ब्युटिफुल, इजंट इट, दिस नाही वापरायचं. दोज आर नॉटी बॉईज, आरंट दे, दोज म्हणजे अनेक आहेत. दिस इज अ बॉय, इजंट ही, धिससाठी ही वापरायचं. दिस इज अ बॉय, ही सी आहे म्हणून काय वापरणार, मुलगासाठी म्हणून ही वापरणार करतो. लिटल, फ्यू, हार्डली, स्केअरली, रेअरली, सेल्डम या शब्दांचं जवळजवळ नाहीच अर्थाने म्हणजे नकारदर्शक शब्द असतात ते. म्हणून हे शब्द वाक्याचं क्वेश्चन टॅग होकारदर्शक करावा. फ्यू पीपल न्यू द ॲन्सर, काहीच लोकांना उत्तर माहिती होते. न्यू म्हणजे भूतकाळ आहे म्हणून डीड वापरले. डीड दे क्वेश्चन मार्क. नकारार्थी काय म्हणून होकारार्थीच ठेवायचं. डीड दे. हॅवने सुरू होणाऱ्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असेल
तर ते वाक्य आज्ञार्थी स्वरूपाचे असते म्हणून क्वेश्चन टॅग आज्ञार्थीचा विल यू होतो. हॅव सम मोर राईस, विल यू क्वेश्चन टॅग. मिश्र वाक्यात मेन क्लॉजनुसार क्वेश्चन टॅग करावा. इफ यू वर्क हॅड यू विल गेट सक्सेस, यानुसार क्वेश्चन टॅग विल. विलचं विल नॉट म्हणजेच वोंट होतं, वोंट यू. वेन ही सॉ द टायगर ही रॅन अवे. सॉ, रॅन इथं भूतकाळच आहे. वेन ही सॉ द टायगर ही रॅन अवे. डिडंट ही. लेट मीच्या वाक्याचा शाल आय, लेट मीचा वाक्याचा शाल आय असा करावा क्वेश्चन टॅग. लेट मीचं वाक्य असेल तर. वाक्याची सुरुवात देअरने असेल तर क्वेश्चन टॅग देअरच वापरावा. देअर वॉज अ किंग, वॉझंट देअर नकारात्मक केलं आणि देअरच वापरलं. दोन करते अँडने जोडले असते, अनेक वचनी क्रियापद आणि देनुसार वापरावे. राहुल अँड सचिन आर प्लेयर्स, आरंट दे क्वेश्चन मार्क. संयुक्त वाक्यात कर्ता एकच असेल तर त्या कर्त्यानुसार क्वेश्चन टॅग करावा. संयुक्त वाक्य. राहुल नॉट ओनली वर्कड हार्ड बट ऑल्सो पास्ड द एक्झाम. नॉट ओनली नकारात्मक म्हणजे डीड हे भूतकाळ रूप घेतलं, वर्कडच्या ह्याच्यानुसार डीड आणि करता ही घेतलं. शेवट बघा, मिश्र वाक्यात मुख्य वाक्याचा क्वेश्चन टॅग करावा. द टीचर सेड दॅट द अर्थ इज राऊंड. द टीचर सेड दॅट हे मुख्य वाक्य झालं, तर त्याचा डिडंट द नाही, डिडंट ही. ओके, डिडंट ही क्वेश्चन. आय हॅड म्हणजे वूड. आय हॅड वर्क, तर त्या हॅड वूड पण येतं. आय हॅडचा अर्थ वूड होतो. आय हॅड बेटरचा हॅड पण होतो. आय हॅड वर्कचा हॅड पण येतं. ओके, अशा पद्धतीने क्वेश्चन टॅग सोडून घ्या.